संपूर्ण महाराष्ट्रात एकाच लग्नाची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न. 100 एकराचा मंडप, 3 लाख पाहुणे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती. हे लग्न पार पडलं, पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच एक असं सत्य उघडकीस आला की ज्याने महाराष्ट्र हादरलाय. लग्न होताच महाराज ढसाढसा रडला. जे इंदुरीकर महाराज, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना प्रबोधन केलं, जे म्हणायचे कमी खर्चात लग्न करा, पण त्यांनी आवाढव्य खर्च केला. काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काही लोकांनी जरी टीका केली, पण लोकांना प्रश्न पडला होता की इतकं मोठं लग्न केलंय, मग त्यांचा जो जावाई आहे त्याचं सत्य नेमकं काय आहे? तो साहिल चिलप नेमकं कोण आहे? इतकं मोठं लग्न करायचं म्हणजे तो कोणी साधासुधा व्यक्ती नसेल, एवढी तर कल्पना प्रत्येकाला होतीच. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच इंदुरीकर महाराजांच्या जावयाचं सत्य अखेर उघडकीस आलं. इंदुरीकर महाराजांनी लग्नात इतका खर्च केला, पण जावयाचं सत्य वेगळंच निघालं. एक सत्य जे ऐकून महाराष्ट्र हादरला. लग्न होताच महाराज ढसाढसा रडले. मग इतक्या थाटामाटात ज्याच्यासोबत महाराजांच्या मुलीचं लग्न झालं, तो जावाई नेमकं कोण आहे? महाराजांचा जावाई राहुल साहिल चिलप हा नेमकं काय व्यवसाय करतो? त्याचे आईवडील नेमकं काय करतात? साहिल आणि ज्ञानेश्वरी हे एकत्र येण्यामागचं कारण काय आहे? त्यांची केमिस्ट्री कशी जुळली? आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असं काही सत्य उघडकीस आलं की ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली. संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसेल अशी कोणती माहिती आज उघडकीस आली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्रात लग्नसराई सुरू आहे. अनेक लग्न प्रत्येक दिवशी शेकडो होत आहेत, पण एकाच लग्नाची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. ते लग्न म्हणजे ज्ञानेश्वरी, जी इंदुरीकर महाराजांची कन्या, आणि साहिल चिलप यांचं लग्न. 10 ते 20 एकराचा मंडप आणि 100 एकरात पसरलेली पार्किंगची व्यवस्था, 3 लाखाहून जास्त जमलेली गर्दी आणि दिग्गज लोकांची उपस्थिती. हे लग्न म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी आणि राहुल चिलप यांचं. आता लग्नातले खर्चाचे आकडे आले, तिथली गर्दी आणि सगळ्या लोकांची उपस्थिती पाहून अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या. कालपर्यंत महाराजांवर टीका देखील झाली होती की इतके पैसे आणले कुठून? तुम्ही लोकांना सल्ले देता की लग्न कमी खर्चात करा, आणि तुम्ही करोडो रुपयांचा खर्च करतात. तर ही सगळी कालपर्यंत टीका सुरू होती. लग्नाला 2 दिवस होताच त्यांच्या जावयाचं असं सत्य उघडकीस आलं की ज्याने अक्षरशः महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलंय. लग्न होताच महाराज ढसाढसा रडले. हा साहिल चिलप, जो त्यांचा जावाई आहे, तो नेमकं कोण आहे? त्याचे आईवडील नेमकं काय करतात? ते कोणता व्यवसाय करतात? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यांची संपत्ती किती आणि ती संपत्ती त्यांनी नेमकं कशी कमावली आहे? हे सगळं सत्य आता उघडकीस आलंय. साहिल चिलप याची आजची जी श्रीमंती आहे, त्याची जी ओळख आहे, ती एक उद्योजक म्हणून आहे. तो सध्या एक सक्सेसफुल उद्योजक आहे आणि त्याची कंपनी आहे. पण त्याच्या आईवडिलांचा जेव्हा इतिहास तपासला गेला, जेव्हा साहिलची हिस्ट्री तपासली गेली, तेव्हा जे समोर आलं त्याने महाराष्ट्राला धक्का बसला. खरं तर या कुटुंबाचा इतिहास जर पाहायला गेला तर हे कुटुंब सध्या मुंबईत वास्तवास असलं तरी त्यांची पाळंमुळं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावात सापडली. तपास केल्यानंतर असं सापडलं की ते मूळचे मुंबईचे नाहीयेत, तर ते काटेडे गावचे आहेत. शिवनेरीच्या सावलीत एक साधंसं कुटुंब ते वाढलेलं आहे. सुरुवातीला ते शेतकरी होते. आता एक शेतकरी कुटुंब ज्यांचा इतका मोठा व्यवसाय कसा काय झाला, याचा तपास केल्यानंतर लक्षात आलं की साहिलचे वडील सुनील विष्णू चिलप यांचा प्रवासही थक्क करणारा होता. एकेकाळी या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. हाताला काम नव्हतं, पण डोळ्यात स्वप्न होती. साहिलचे वडील सुनील चिलप यांनी सुरुवातीच्या काळात ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक सामान्य कर्मचारी म्हणून नोकरी केली. 2003 साली त्यांचा प्रवास सुरू झाला. 2003 सालामध्ये ते फक्त काही रुपये खिशात घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. नवी मुंबईच्या धावपळीत त्यांनी एका ट्रक ड्रायव्हरसोबत काम केलं. लॉजिस्टिकचे बारकावे समजून घेतले. जेवण वेळेवर नसायचं, राहण्याची सोय नसायची, पण स्वतःचं काहीतरी उभं करण्याची जिद्द होती. सुनील चिलप यांचा इतिहास देखील खूप थरारक होता. 1 रुपया जमा करून शून्यातून ट्रक घेतला. त्या ट्रकवर व्यवसाय चालू केला. पाहता पाहता 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतला. आज ताफ्यात शेकडो कंटेनर उभे आहेत. ही केवळ प्रगती नाही, तर एका मराठी माणसाने मुंबईसारख्या ठिकाणी परप्रांतीय लोकांच्या मक्तेदारीला दिलेली टक्कर होती. साहिल चिलप याने स्वतः इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. तो इंजिनियर झाला.
त्याला फक्त केवळ श्रीमंत बापाचा सुपुत्र म्हणून राहायचं नव्हतं. त्याने उच्च शिक्षित होऊन इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि आधुनिक शिक्षणाची जोड वडिलांच्या अनुभवाला दिली. तो श्रीमंतीचा कुठलाही गाजावाजा करत नाही. सध्या तो आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून न्हावा शेवा बंदराजवळील लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटचे व्यवहार सांभाळत आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की इंदुरीकर महाराज आणि पुण्याचं चिलप कुटुंब एकत्र कसं आलं? तर याचं उत्तर आहे विठ्ठलाची भक्ती. चिलप कुटुंब पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाशी जोडलेलं आहे. साहिलचे काका आणि वडील दरवर्षी आषाढी कार्तिकीमध्ये सेवा देतात. पनवेलला चिलप कुटुंबातर्फे वारकऱ्यांसाठी भव्य अन्नदान केलं जातं. याच वारीच्या वाटेवर 15-20 वर्षापूर्वी इंदुरीकर महाराज आणि चिलप कुटुंबाची ओळख झाली. केवळ बँकेचा बॅलन्स नाही तर समोरच्या कुटुंबाचे संस्कार पाहून महाराजांनी हे नातं जमवलं. चिलप कुटुंबाच्या मालमत्तेचा तपशील पाहिला तर SMS लॉजिस्टिक कंपनी, 100 ते 120हून अधिक ट्रक्स, रिअल इस्टेटमध्ये पनवेल भागात मोठे बिल्डर, मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत शेकडो कोटींचे भूखंड आणि जुन्नरमध्ये आधुनिक हायटेक शेती, मर्सिडीज ऑडी सारख्या गाड्या आणि 500 ते 700 कोटींच्या घरात त्यांचं साम्राज्य असल्याचं बोललं जातं. अशा पद्धतीने जावयाचं सत्य उघडकीस आलं. महाराजांनी घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.